1 आठवडाभर दुधाची साय साठवून घ्यायची आहे, तर ती आपण इथे घेतलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये थोडे दूध पण आहे. तर अशा रीतीने साठवलेली जी साय आहे ती आपण गॅसवर एकदम मंद आचेवर इथं गरम होण्यासाठी ठेवून द्यायची. जसजसे गरम व्हायला लागते तसतसे आपण इथे पाहू शकता की अशा प्रकारे दुधासारखेच पुन्हा आपल्याला याचे रूपांतर झालेले दिसते. तुम्ही या जागी लोणीसुद्धा जरी असेल तुमच्याकडे तर अशाच प्रकारे लोण्याचा गोळा यामध्ये घालून गरम होण्यासाठी एकदम मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे. व आपल्याला अधूनमधून अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या पळीच्या साहाय्याने असे हलवत राहायचे आहे. गॅस आपल्याला वाढवायचा नाही, मंद आचेवरच हे करायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. ह्याचं टेक्स्चर बदलत चाललेलं आहे, कलर देखील बदललेला आहे. पहिल्यांदा थोडं फेसाळ होतं पण आता फेसा कमी झालेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. आता ही घट्टसर असं थोडंसं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. असेच आपण बारीक गॅसवर अजून आपण असंच हलवत राहणार आहोत जोपर्यंत आपल्याला परफेक्ट तूप भेटत नाही तोपर्यंत. तुम्ही ते पाहू शकता. इथे आता याला उकळी यायला सुरुवात झालेली. उकळी जरी यायला लागली तरी अधूनमधून असंच हलवायचं. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता की असे दूध फाटल्यासारखे असे छिद्र छिद्र झाल्यासारखे आपल्याला दिसेल. पनीर जेव्हा होत असते त्यावेळेस दूध फाटल्यावर असेच होते, पण इथं काही घाबरायची गरज नाही. बारीक गॅसवर आपल्याला असेच पुन्हा या पळीच्या साहाय्याने हलवत राहायचे आहे. जोपर्यंत यातील दुधाचे कण सर्व नाहीसे होत नाही तोपर्यंत आपण अशाच रीतीने हलवणार आहोत. परफेक्ट आपलं तूप केव्हा झालं हे समजायचं तर हे जे तुडतुड असा आवाज येत असतो, पूर्ण बुडबुडे यायचे बंद होतात, त्यावेळेस समजून जायचं की आपले तूप तयार झाले. अजून देखील तुम्ही ते पाहू शकता. यामध्ये बारीक कण आहेत. हे सर्व फॅटचे कण आहेत. यामध्ये मेल्ट झाले पाहिजे. तुम्ही आता इथे पाहू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आपले तूप आता तयार होणारच आहे. तर अशा रीतीने तरी देखील आपण अशाच रीतीने हलवत राहायचे आहे. तुम्ही ते पाहू शकता. याचा कलर सोनेरी आलेला आहे. तरी देखील आपण हलवायचे काम पण चालूच ठेवणार आहोत. घरच्या घरी आपण अशा रीतीने अगदी कमी वेळेत असे तूप बनवू शकतो. फक्त एवढंच मेहनत घ्यावी लागते की आपल्याला हात चालवावे लागतात, ते पण थांबवायचे नसतात. कंटिन्यूस आपण अशाच रीतीने हात चालवत आपण असं तूप बनवणार आहोत. जर आपण असे हलवले नाही तर काय होतं तर हे पातेल्याच्या खाली बुडाला लागत असते, जळत असते. त्यामुळे आपल्याला असं हलवतच आपल्याला हे तूप बनवून घ्यायचे आहे. अशा रीतीने तुम्ही ते पाहू शकता. बुडबुडे अजून थोडे येत आहेत. याच्यामध्ये थोडे अजून फॅट चिकन आहेत. आता हे आपल्याला थोडं ट्रान्सपरंट तेलासारखं दिसत आहेत, म्हणजेच आपले तूप तयार आहे. तर आपल्याला गॅस करायचा आहे बंद. गॅस बंद केल्यानंतर हे थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपण काचेच्या बरणीत पण घालू शकतो किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा हे स्टोअर करू शकतो. तर त्यानंतर आपल्याला थोडे हलके गरम असताना असे एखाद्या डब्यामध्ये आपण गाळून सुद्धा टाकू शकता किंवा आहे असे डायरेक्ट सुद्धा आपण हे तूप या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी हळूहळू करायचे कारण राहिलेला तो जो खालचा गाळ आहे तो सुद्धा त्यामध्ये येऊ शकतो, म्हणून आपण हळूहळू आपण हे सर्व तूप एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता हे काढून